त्याचा आवाज बघ, आणि बिलकुल ठेल्यासारखं पाणी पण झालेलं आहे। तर अशी रेसिपी ट्राय करून बघा, तर विकत खायला तुम्ही जाणारच नाही, घरी बनवाल आणि पोट भरून खाल। जबरदस्त गुपचूप झालेले आहे आणि चवीला सुद्धा एवढे भन्नाट लागत होते की एक टिपूसही उरलं नाही, सगळं खतम होऊन गेले। आणि पाणी सुद्धा एवढं जबरदस्त झालं होतं, खट्ट मिठ्ठ लय मस्त झालं होतं। नमस्कार मित्रांनो, तर मी काल म्हणाली होती की माझी फेवरेट रेसिपी आहे पाणीपुरी। तर मी आज पाणीपुरी बनवणार आहे। सोप्यात सोपी पद्धत आहे गावाकडची। तर पहिल्या आईची इथे मी पाणीपुरी विकायला जायची, आई भरून द्यायची आणि मी विकायची, तर तीच दाखवत आहे। आणि सोप्यात सोपी म्हणजे खरी जशी पाणीपुरी बनते विकायला येते ते अशीच बनते। तर एक वाटी मी जाडा रवा घेतला, हे बघा, आणि एक वाटीला कमी गव्हाचं पीठ। यातनी मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरायचं। मैद्याने ते व्यवस्थित फुलत आणि नरम येते मैद्याने, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरायचं। आणि चवीप्रमाणे मीठ। आणि पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी मी साहित्य पण घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। पाणीपुरीचं पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आमच्या इकडे गुपचूप पण म्हणतात, आमच्या इकडे याला गुपचूप म्हणतात आणि पाणीपुरी सुद्धा म्हणतात, मी पण गुपचूप म्हणते। तर काही साहित्य मी पूर्ण दाखवणार, काय काय लागणार याच्यामध्ये मी दाखवलं पण नाही आहे। तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितला तर कळणार, तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघ जा, नाही तर काही ना काही मिसिंग होणार तुमचं। तर हे सर्व साहित्य घरचंच आहे, घरीच उपलब्ध असते सर्व। तर विकत आणायला लागणार फक्त तुम्हाला रवा, जाडावाला रवा विकत आणावा लागणार, बाकी सर्व घरीच आहे। मी घरचंच काढलेलं आहे, बघू शकता। तर आता मी भिजून घेते पाणीपुरीचं। हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं। थांब थांब, तू गुपचूप खाणार की तू गुपचूप खाणार तू? हो का? थांब मम्मा बनवते मग। हो मम्मा बनवते। हे बघा असं चुरून घ्यायचं। तर हा जाडा रवा आहे त्यामुळे लवकर भिजत नाही, तर याला अर्धा घंटा आपल्याला ठेवावं लागते। तर असं चुरून ठेवायचं आहे, हे चुरलेलं आहे मी व्यवस्थित। तर अर्धा घंटा मुरायला ठेवायचा, कारण जाडा रवा हा लवकर मुरत नाही त्यामुळे। आणि जाडा रव्याची गुपचूप एकदम मस्त येते, तर जाड्या रव्याचाच वापर करतात गुपचूप बनवण्यासाठी। असं ठेवून द्यायचा आणि याच्यावर कापड, सुती कापड ठेवायचा, हलकं ओलं करायचं आणि याच्यावर द्यायचं असं अर्धा घंटा, मग ते व्यवस्थित मुरून जाते। तर आता अर्धा घंटा झालाय, हे बघा याला आहे व्यवस्थित चुरून घेतल्यानंतर त्याची गुपचूप हे मस्त फुगते, टम आणि कडक येते। बघून घ्या, तुम्हाला दिसणारच की गुपचूप आपली कशी येणार। तर हे बघा, असे हाताने असे करायचं आणि त्याचे बारीक बारीक जेवढी आपल्या गावाकडची आपल्याला गुपचूप लागते पाणीपुरी तेवढं असे गोळे गोळे तोडून घ्यायचे। हे बघा, मी पूर्ण याचे आता लहान लहान आकाराचे उंडे तोडून घेतो। आणि तुम्हाला पाणीपुरीची हे जे चपाती आहे ते जास्त जाडसरही नाही जास्त पातळही नाही, मीडियम ठेवायची।
जेणेकरून जास्त जाडसर जर केली तुम्ही तर ते नरम पडणार आणि जास्त पातळ जर केली तर ते फुगणार नाही. तर मीडियम ठेवायची. हे बघा मी कशा लाटून घेतल्या. तर पूर्ण आता मी लाटून घेतल्या एका ताटामध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं. त्यात चूल तापलेली आहे आणि कढईत तेलसुद्धा तापलेलं आहे. तर आता हे बघा अशी पाणीपुरी टाकायची आणि हाताने असा प्रेस करायचं. कशी टम फुगते. असं तुम्ही जेव्हा चपाती टाकसाल पाणीपुरीची तेव्हा ते झाराने असे त्याला असं प्रेस करायचं म्हणजे ते टम फुगून येते. काढायच्या वेळेस एक एक टाकायचे, पूर्ण टाकायचे नाही. फुगल्यानंतर दुसरी टाकायची. हे बघा झटपट आपली पाणीपुरी बनवून तयार होते. तर अशा प्रकारे बनवा. साधी सोपी पद्धत आहे खेडेगावातील. आणि खेडेगावातील पद्धत अशी तशी नसते, चांगलीच असते. तर मी सांगू इच्छितो की आईच्या इथं मी गुपचूप विकायला जायची तेव्हा आम्ही घरीच काढायचो. तर ही खरी पद्धत आहे गुपचूप काढायची. मैदा वगैरेचा वापर अजिबात करायचा नाही, त्याने गुपचूप नरम येतात मैद्याने. तर जाडा रवा आणायचा आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं. व्यवस्थित आपली पाणीपुरी बनून तयार होते. बघू शकता तुम्ही. तर तेलाचं टेम्परेचर हे कमी ठेवायचं, म्हणजे जास्त तापलेलं नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही पाहिजे. आपल्याला मीडियम आकारावर ठेवायचं जेणेकरून आपली गुपचूप जे आहे व्यवस्थित होतील. जर तुम्ही जास्त आचेवर काढले तर ते राहून नरम पडतात. मग म्हणसान मी सांगितलं तुम्ही तसंच केलं तर तेल तुमचं तापलेलं असणार असणार तर तुमचे गुपचूप नरमच येणार. तर तेल आपलं मीडियम ठेवायचं. जशी सांगते तसंच करा. गुपचूप तुमचं अजिबातही बिघडणार नाही, अशीच बनणार. जशी तुम्ही ठेल्यावरती खाता तशीच गुपचूप आपली आज तयार होणार आहे. हे बघा झाली आहे तयार. पहिले सुद्धा मी काढून घेतली. हे बघा. तर माझ्या घरचे छोटे मुलं तर अजिबात सुचू देत नव्हते, तर त्यांना कोरडेच गुपचूप खायला खूप आवडले. तर हे बघा तो काय करतो. तुला 1 रुपयाची गुपचूप देऊ? हो का? 2 रुपये 2 रुपये 2 दे तो 2. बरं थांब दुसरी काढू दे मला. प्लेट घे. एवढ्या मोठ्या प्लेट आहे, 2च देतो मी. सबन पाहिजे? 100 रुपये आण जावं. 100 रुपयाची आहे. आता खतम झाले. ठीक आहे. 1 2 3 झाले ना. गुपचूपचं पाणी बनवूया. तर हे बघा गुपचूपचं पाणी बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे मी. तर 2-3 मिरच्या घेतल्या हिरव्यावाल्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा, लसण आणि थोडीशी सोप, जिरं ते आणि सांबार तर महत्त्वाचंच आहे. ते सगळं वाटून घेतलं बारीक पाट्यावरती. आणि आता फ्रीजातलं थंडगार पाणी आता याच्यात टोपलीमध्ये वतते आणि मस्त पाणी बनवते आता गुपचूपचं. हे बघा थंडगार पाणी घ्यायचं. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि थंडच पाणी पाहिजे, खायला मजाच येऊन जाते. तर हे वाटून घेतलेला पेस्ट. तर माझ्या घरी पुदिन्याचं पाणी आवडत नाही त्यामुळे मी पुदिना टाकलेला नाही आहे. थोडीशी साखर टाकून घेतली आणि 1 लिंबू पिळून घेतो मी आता त्याच्यामध्ये. हे बघा मस्तपैकी लिंबू. तर आपलं जबरदस्त असं पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया. हे बघा मस्तपैकी लिंबू पिळलं आणि हे शेंदी मीठ आणि चाट मसाला आणि साधं मीठ. तर 2 चमचे मी शेंदी मीठ टाकून घेते आणि इकडं चाट मसाला अर्धा चम्मच आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये. जबरदस्त आपलं पाणी तयार होणार आहे. वा. तर गुपचूप जशी तुम्हाला ठेल्यावरती खायला मिळते तशीच मी घरी पण बनवली आहे
आणि एवढे गुपचूप काढले, एकसुद्धा उरलेलं नाही. एकाच ह्याच्यात सगळ्यांनी खाऊन घेतल्या, रप्पारप खाऊन घेतले पूर्ण. तर मी चिंचेचं पाणीसुद्धा बनवलं. त्याची रेसिपी मी दाखवली नाही. तुम्हाला हवी असेल तर सांगून दे जा, मी दाखवून देणार. थोडंसं सेंधी मीठ पाहिजे होतं त्याच्यामध्ये, मी टाकून घेतलं. आता उकडलेले हरभरे आणि इकडे आलू घेतला एक आणि एक कांदा. तर आपल्याला गुपचूपच्या पाण्यामध्ये म्हणजे गुपचूप खायच्या आधी जे गुपचूपमध्ये भरण्यासाठी जे सारण लागतं ते बनवून घेतो मी. मस्त चाट मसाला, सेंधी मीठ आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये टाकून घेतो आणि मस्तपैकी आता गुपचूप खायला तयार होणार आहे. तर असं करायचं, त्याच्यामध्ये भरायचं थोडंसं आणि मस्त खायचं. आणि त्याच्यावरतून शेव टाकायची, जबरदस्त लागते. आणि हे टोमॅटो सॉस टाकते थोडंसं त्याच्यामध्ये. आणि हे इमलीची चटणी थोडीशी. हवं असेल तर इमलीची चटणी तुम्ही पाण्यातसुद्धा टाकू शकता, पण मी टाकली नाही कारण मी त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे, त्याच्यामुळं जास्त आंबट होणार मग ते. हे बघा ना, सुचू देत नाही, लवकर झालं का नाही बनत होता तो. पहिले त्यालाच देतो मी खायला. आता पहिले त्याने 3 गुपचूप खाल्ले कोडलेस. हे बघा आपलं मस्तपैकी बनवून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे बनवायचं आणि गुपचूपमध्ये मस्त भरायचं आणि खायचं. मग चला, तर गुपचूप खायला आता तयार झालेले आहे. तर आता मी मस्त गुपचूप खाते. ही उचलून ठेवते आणि गुपचूप खायला रेडी. जबरदस्त होतात खायला. हे बघा, तो खायला भिडलाय बी. पुन्हा देतो त्याला थोडंसं इमलीचं थोडंसं पाणी टाकते. आणि हे गुपचूपचं पाणी लेकरामुळं मी मिरची कमी टाकली त्याच्यामध्ये. हे घे म्हणते, ते दे म्हणते माझ्या हाती. सासूबाई तिकडं मिरच्या तोडत आहे. तुझा कसे झाले? एकच नंबर झाले. हो का रे? बोटगीट दाखव ना. एकच नंबर. एक नंबर झाले म्हणते. तुम्ही आवडले ना तुला? आवडले? खा मग, खा खा. हे सगळं तुझ्यापाशी देऊ घे. काय करता आता? तर तुम्हाला गुपचूपची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटेला ऑलवर क्लिक करा. तर हे बघा, गुपचूप मस्त अशी भरायची आणि मस्त खायची. तर माझा व्हिडिओ निघालाच नाही. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.